जय भीम. सगळ्याचा सप्रेम जय भीम. मी राहुल काशीनाथ गायकवाड, मूळ राहणारा अक्कलकोट तालुक्यामध्ये बादोले म्हणून गाव आहे, तर तिथला मी आहे मूळ. या 2024च्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मला बाळासाहेबांनी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा प्रथम आभारी आहे. येणाऱ्या काळात काय काय करायचंय, काय काय नाही करायचंय, ह्याचं जर धोरण तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सोलापूर जिल्हा एकेकाळी, सोलापूरचं शहर जर म्हटलं, एकेकाळी मुंबई महानगरपालिकेपेक्षाही विकसित महानगरपालिका होती. तर ते जेव्हा ऐकलं मी काही वर्ष आधी, जेव्हा 10-15 वर्ष आधी जेव्हा माझे कानावरती आलं, तेव्हा वाईट वाटलं सोलापूरची सध्याची परिस्थिती बघून. मग एकंदरीत मागच्या 2009 पासून मी समाजकार्यामध्ये सक्रिय आहे, तेव्हापासून मी वारंवार एकच विचारायचा की का असं झालं असेल. मग थोडा वेळ आढावा घेता घेता एक कळालं की इथली राजकीय परिस्थिती, प्रस्थापित राजकारणाचा विषय जर पकडला, प्रस्थापित नेत्यांचा जर विषय पकडला, इथं कुणाची इच्छा नाही की सोलापूरमध्ये विकास व्हावा. इथं कुणाची इच्छा नाही की सोलापूरमध्ये कसे उद्योगधंदे परत यावे. आणि इथं सोलापूरच्या लोकांचं जे ड्रेन चाललेलं आहे, आपण इंग्लिशमध्ये त्याला ड्रेन म्हणतो, जे सोलापूर जिल्ह्यातनं लोक बाहेरगावी जातात, पुणे मुंबई सारख्या ठिकाणी. ग्रामीण भागात जर पकडलं तर एखाद्या मुलाकडे, एखाद्या परिवाराकडे 1 एकर 2 एकर पासून 5 एकर शेती असते. ते सोडून तो बिचारा म्हातारा आई वडिलांना इथे सोडून तो जातो तिकडे पुणे मुंबईत, आणि तिकडे मी परिस्थिती बघितलेली आहे. 10 बाय 10च्या खोलीत राहतात, घरात कशाचीच सोय नसते, पण तिकडे जाऊन त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवत असतात. इकडे मी उभा आहे आपल्या समोर, मला बाळासाहेबांनी संधी दिली, सगळ्यांनी मला त्या लायक समजलं. आणि एकंदरीत माझं जे ध्येय आहे की सोलापूरचं जे जुनं वैभव आहे, ज्या वैभव मध्ये सोलापूर आधी होतं, तिकडे या सोलापूर जिल्ह्याला परत नेण्याची चळवळ जी आहे, त्यासाठी मी इथं तुमच्या समोर आलोय. दुसरी गोष्ट म्हटलं तर इथे जर आता शासनाची एखादी ब्लूप्रिंट असते, त्या ब्लूप्रिंटची जी अंमलबजावणी आहे ती व्यवस्थित होत नाही. रस्ते होतात, पण तेच रस्ते दरवर्षी होतात. तुम्ही जर रस्त्याची परिस्थिती बघितली की हा बाबा, एखाद्या नेत्यांनी, एखाद्या आमदारांनी, एखाद्या जिल्हा परिषद सदस्यांनी रस्त्याचं काम केलंय, पण तो रस्ता किती दिवस टिकलाय ह्याच्यावरती कोणी बोलत नाही. तर आपण बघतो की दरवर्षी तेच रस्ते होतात. तुमचं हेल्थकेअर फॅसिलिटी असेल, शहरातली सिव्हिल हॉस्पिटल तर मी बघितलेले बऱ्यापैकी आहे, पण जर तुम्ही ग्रामीण भागात गेलात आणि तिथली हेल्थ फॅसिलिटी बघितली तर अक्षरशः दारूचे अड्डे झालेले आहेत तिकडे, डॉक्टर जागेवरती नसतात. तर असे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये ब्लूप्रिंट तयार आहे सगळं, पण अंमलबजावणी होत नाही आणि त्याच्यावरती कुणी लक्ष देत नाही. हे असे. दुसरी गोष्ट, अजून इथली जी टेक्सटाईल इंडस्ट्री आहे, टेक्सटाईल इंडस्ट्री एकेकाळी इतकी विकसित होती, ती सगळी इथनं गेली आणि गेली चेन्नईला. का? राजकारण ह्याच्या मूळ उगम आहे राजकारणामध्ये. मग लेबर युनियन झाले, लेबर युनियन नंतर जे काही अडचणी येतात आले, प्रत्येकाने स्वार्थापोटी इथल्या लोकांचा विचार न करता स्वतःचा विचार करता त्या राजकीय प्रवासामध्ये लोकांकडे दुर्लक्ष झालं आणि स्वतःच्या वैयक्तिक विकासाकडे